नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आनंदी रडत असते आणि ती घडलेला प्रसंग सगळं आरतीला सांगत असते। तेव्हा आरती म्हणत असते की आनंदी, हे सगळं काय होऊन बसलंय? अगं, आम्हाला तर वेगळंच वाटत होतं, पण त्या घरी इतके हाल होत आहेत, एवढं सगळं सहन करायची काय गरज आहे? पण आनंदी म्हणत असते की नाही, मी त्या घरची म्हणजेच निंबाळकरांच्या घरची सून बनून तिथे गेलेली आहे। काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत, आबांसाठी सहन करावे लागणार आहेत। आरती म्हणत असते की नाही, आताच आपण आता आज जायचं आणि आबांना हे सगळं सांगून टाकायचं आहे। त्यावरती आनंदीचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही यातलं आबांना काहीही सांगायचं नाही। आणि त्याचबरोबर आबा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं आबा, तुला माहिती आहे ना काय करू शकतात ते? आबांच्या बाबतीत काय झालंय विसरलीस का तू? आबांनी काय सांगितलं होतं? माझं ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी आबांनी मला सांगितलं होतं, हे नातं तुला निभावावं लागेल आणि माझी मान खाली जाईल असं काही करू नकोस तू, असं आबांनी मला सांगितलेलं आहे। आणि आता जर का मी हा संसार सोडून माघारी आले तर सगळं अवघड होऊन जाईल, असं आनंदी सांगत असते। तेव्हा आरती म्हणत असते, म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात आनंदी? तुला काय म्हणायचंय? तेव्हा आनंदी म्हणते की मला हा संसार आबांसाठी करायचंय, कारण आबांची मान जराही खाली नाही गेली पाहिजे, एवढंच मला वाटत आहे। आबांच्या बाबतीत काहीही चुकीचं व्हायला नकोय, कारण या सगळ्यामुळे आबांना किती धक्का बसेल ना याचा विचारही करू शकत नाही। हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आरती म्हणत असते, ते सगळं मला माहितीये, पण तू जरा विचार कर ना, एवढं सगळं सहन करायची गरज काय आहे? आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी तू सहन करत आहे? हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आरती आणि आनंदी दोघीही रडत असतात। आणि त्याच वेळेस आरती मात्र म्हणत असते की नाही आनंदी। तेव्हा आनंदी म्हणते, यातलं काही तू सांगू नकोस, कारण काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी माहितीये ना तुला कशा चाललेल्या आहेत। या दोघी म्हणत असं बोलत रडत असतात, दोघींनाही वाईट वाटत असतं, कारण या सगळ्याचा परिणाम, डायरेक्ट परिणाम कुठे होणार असतो हे लक्षात आलेलं असतं। आणि या सगळ्यामुळं सगळ्या गोष्टी अगदी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात। आणि तेव्हा मात्र आनंदी आणि आरती दोघीही रडत आहेत। आणि मग आरती म्हणते की ठीक आहे, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी, पण जेव्हा कधी तुला गरज वाटेल तेव्हा मी तुझ्या मदतीला असणार आहे आणि काहीही झालं तरीही तू घाबरण्याची गरज नाही, असं इकडे आरतीने स्पष्टपणे आनंदीला सांगितलेलं आहे। आनंदी आणि आरती दोघी एकमेकींच्या जीवाला जीव देऊन राहत असतात, पण आज आनंदीवरती एवढा वाईट प्रसंग आहे, त्या घरातली लोक चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, खूपच राक्षसी पद्धतीची ही सगळी माणसं आहेत, यांच्यामुळे खूप त्रास होत आहे असं लक्षात येत असतं। आणि तरी सुद्धा आपण त्यांच्याशी अशा पद्धतीने वागलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे, हा आनंदीचा विचार जो आहे तो मात्र आरतीला सतावत असतो। आरतीच्या डोक्यात एवढंच असतं की माझ्या आनंदीला कोणताही त्रास होता कामा नये। आता मात्र इकडे आनंदी घरात येते, बॅग भरलेली असते आणि आनंदीला आता निघायचं असतं। तेव्हा सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही जेव्हा गरज असते तेव्हा मात्र आता थांबणं गरजेचं आहे, असं बोलत असते। कारण आरची मात्र म्हणत असते की नाही, मला काहीही झालं तरीही मला ताईसोबत, आनंदी ताईसोबत बोलताच आलेलं नाहीये, त्यामुळं मला अजिबात ऐकायचं नाहीये। आनंदी ताई, तू अजून थांबिते, तू जायचं नाही या कुठं, असं स्पष्टपणे ती सांगत असते। आणि त्याच वेळेस इकडे आनंदीला बोलत असते, पण आनंदी म्हणत असते की अगं आरचे, जायला लागेल ग मला आता। तेव्हा ती म्हणते की अगं ताईडे, तू थांब ना, तुला माहिती आहे ना, आता मला सांग साधी गोष्ट, आता स्वयंपाक पण झालेला आहे आणि एवढं सगळं झालेलं आहे तर तू हे सगळं खाऊन पण जाऊ शकतेस ना, माझं उपाशी जायची गरज काय आहे? तेव्हा मात्र आनंदीला सगळे सांगत असतात, पण आनंदी मात्र ऐकायलाच तयार नसते। आनंदीचा हट्ट एकच असतो की नाही, मला जावं लागेल। आरचीचं म्हणणं असतं, मान्य आहे मला सगळं तुला जावं लागणार आहे, पण मांडव परतवणीसाठी जेव्हा लेक माहेर येते तेव्हा तिला घ्यायला तिचा नवरा येतो, मग तुला घ्यायला तुझा नवरा आलेलाच नाहीये, मालक साहेब अजून आलेलेच नाहीयेत, मालक साहेब आले पाहिजेत ना, जर मालक साहेब आले नाहीत तर कसं चालेल? तेव्हा आबा तिला म्हणतात की आनंदी, तू आल्यापासून मी तुला पाहतोय, मला ना कळत नाहीये की नक्की काय झालेलं आहे, पण कुठेतरी मला गोष्टी खटकतायत, मला हे पटत नाहीये आनंदी की तुझ्या बाबतीत हे सगळं काय चाललंय, तू चुकीचं तर काही करत नाहीये ना, आणि त्याचबरोबर ह्यामध्ये तुला त्रास तर होत नाहीये ना, तू माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग, सगळं ठीक आहे ना आनंदी तिकडं?
असं आबा तिला विचारत असतात आणि आबांनी आनंदीचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि तिला सांगितलं जात असतं की शपथ घेऊन सांग की हे सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना. आणि तेवढ्यातच मालक साहेबांची गाडी आलेली असते आणि गाडी आल्यामुळं सगळेजण पाहू लागतात. तेव्हा आर्ची म्हणत असते की मालक साहेब कसे काय आलेले नाहीत. तेव्हा मात्र आनंदीने सांगितलेलं असतं 5 वाजले ना ग आर्ची, आता मालक साहेब पुढच्या चौकात येऊन थांबणार होते. आता मात्र आबा म्हणत असतात की मालक साहेब स्वतःहून आलेले आहेत आणि तुला घ्यायला आलेले आहेत, कारण मालक साहेब चौकात नाहीये तर इथं दारात आलेले आहेत. आनंदीला पण खूपच छान वाटत असतं आणि त्याचबरोबर आनंदीला या सगळ्या गोष्टींचा खरं तर धक्काच बसलेला असतो. तिला वाटलेलंच नव्हतं की मालक साहेब इथं आलेले असतील आणि हे सगळं अशा पद्धतीने असेल. आणि मग आता मालक साहेब आलेले आहेत, त्यांना आबा नमस्कार करतात. खरंच तुम्ही वेळात वेळ काढून आलात, खरंच खूप मोठी गोष्ट आहे असं बोललं जातं. आणि तेव्हा मात्र आता मालक साहेब तिथं बसलेले असतात. मग पाणी आणलं जातं, त्याचबरोबर टॉवेल आणला जातो. आबा सगळ्यांची खूप काळजी घेत असतात, काय हवं नको ते पाहत असतात. आणि त्याच वेळेस इकडे मालक साहेबांच्या सोबत आता आनंदी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. मग आर्ची म्हणते की मालक साहेब आलेत तर आता मला काय वाटतं माहिती आहे का आबा, लिंबू सरबत चहा पाणी काही नको, आता डायरेक्ट जेवण करूनच जातील. संध्याकाळचं जेवण आपण बनवलेलंच आहे ना, असं आर्ची ठामपणे सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अगं आर्ची गप्प बस, तू तुला किती वेळा सांगितले. पण आर्ची मात्र काय गप्प बसायचं नाव घेत नसते. ती मात्र वारंवार बोलतच असते आणि लहान असते, तिला उत्सुकता असते. तेव्हा इकडे मालक साहेबांना विचारलं जातं. तेव्हा ते म्हणतात की चालेल, 2 घास खाईल. सुरुवातीला ते नाही म्हणालेले असतात पण तयार होतात. आता मात्र भारी वाटतं. मग त्यांना हात धुवायला पाणी द्या. आर्ची म्हणते चला मी पार्टच घेते वाढायला. आणि मग छान अशी जेवणाची तयारी झालेली असते आणि आता सगळेजण तिथं आहेत. आबांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, म्हणजे मालक साहेबांच्या समोर बोलणं ही गोष्ट सुद्धा खूप मोठी असते. पण आज खऱ्या अर्थाने मालक साहेब आनंदीच्या घरी आलेले आहेत आणि दोघंही एकत्र जोडीने बसून जेवणार आहेत. ही गोष्ट खूपच मोठी असते. आणि रांगोळी सगळं घातलेलं असतं आणि मग तयारी केली जाते, पानं वाढायला घेतली जातात. आणि आर्चीचं मात्र बोलणं सुरूच झालेलं असतं, मध्ये बोलत असते. आणि त्याचबरोबर आता मालक साहेबांना पाण्याचा तांब्या दिला जातो आणि हात धुवायला ते बाहेर जातात. पण बाहेर गेल्यावर त्यांना प्रश्न पडतो की हात कुठं धुवू, कारण आता मालक साहेबांचं घर केवढं आहे ते आपण पाहिलेलंच आहे. इथं मालक साहेब मात्र अगदी वावचळ्यासारखे झालेले असतात. शेवटी गेटच्या तिथे झाडं असतात, तिथं ते जातात आणि मग तिथे एका झाडाच्या तिथे ते हात धुतात. हे सगळेजण पाहत असतात. आता हात तर धुत आहेत पण तांब्या कुठं ठेवायचा हा प्रश्न असतो. त्याचवेळी आनंदी, आरती आणि आबा तिथं असतात. इकडे आर्चीने आत मात्र पाट मांडलेले असतात, पाटाच्या भोवती रांगोळी काढलेली असते आणि तिचं लक्ष असतं ते म्हणजे मालक साहेबांच्या घड्याळाकडे. आर्चीला ते घड्याळ घालून बघायचं असतं म्हणून आर्ची ते घड्याळ हातात घेते आणि स्वतःच्या हातात घालत असते. अगदी रुबाबदारपणे तिचं वागणं चाललेलं असतं. तिला खूप छान वाटत असतं ते घड्याळ बघून आणि ती खुश असते. आणि त्याच वेळेस इकडे आर्ची मात्र ते सगळं करत असते. हे सगळेजण बाहेर असतात, आर्ची बाहेर आलेलीच नसते. नेमकं मालक साहेबांनी हात धुवायचा आहे म्हणून घड्याळ आत काढून ठेवलेलं असतं आणि आर्चीने बाहेर येऊन गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. आणि त्यासोबतच मालक साहेब पाहत असतात. मग लगेचच आनंदी, आरती मालक साहेबांना टॉवेल देते. अजूनही मालक साहेबांना ही गोष्ट माहीत नाहीये की आनंदीला दिसत नाही. आणि मग मात्र इकडे आर्ची आता ते घड्याळ हातात घालून बघत असते. मालक साहेब सगळेजण आता आत येतात. आरतीला आनंदी विचारते की काय झालं नक्की, म्हणजे कशामुळे हे सगळं चाललेलं आहे, काय बोलतेत हे सगळं, असं आनंदीला वाटत असतं. पण त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या छान पद्धतीनं आता मालक साहेबांचं आध्यात्मिक घरामध्ये चालू केलेलं असतं. छान सगळेजण बोलत असतात, मालक साहेबांना काय हवं नको ते पाहत असतात. आणि खऱ्या अर्थाने आनंदी आज खुश झालेली असते, तिला बरं वाटलेलं असतं. त्याचबरोबर आर्ची येते आणि मालक साहेब म्हणतात की घड्याळ कुठं गेले, ते घड्याळ शोधत असतात. आणि इकडे आर्चीने मात्र घड्याळ हातात घातलेलं असतं. मालक साहेब म्हणतात की माझ्या कोणत्या वस्तूला हात लावलेला मला चालत नाही. आता मात्र आर्ची म्हणते की तुम्ही माझे जिजू आहात ना, मग माझा हक्क आहे या सगळ्या गोष्टींवरती आणि मी असं पण तुमचा कान पिळून ना माझं मोठं गिफ्ट घेणारच होते तुमच्याकडून. आर्ची मात्र अगदी लहान असते, निरागस असते आणि ती बोलत असते. त्याचवेळी आबा तिला ओरडतात काय चाललं हे सगळं. मग आरती तिचा कान पिळते आणि म्हणते इकडं तुझा कान पिळायचा विधी राहिलाय ना, मी बघते तुझं.
आणि ऑब्व्हियसली नवरा मुलाचे कान पिळले जातात आणि त्याच्याकडून गिफ्ट घेतलं जातं लग्नामध्ये. हे सगळं पारंपरिक आहे. पण आता आनंदीचं लग्नच अशा परिस्थितीत झालेलं असतं की या सगळ्या गोष्टी बोलणं म्हणजे खरं तर अवघड आहे. कारण ऐनवेळी लग्न मंडपात विद्याधरने घातलेल्या गोंधळामुळं हे सगळं जे काही करावं लागलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं घडलेलं असतं. आणि त्यामुळं तर हा सगळा निर्णय मालक साहेबांना अचानकच घ्यावा लागलेला असतो. आणि मग मात्र मालक साहेबांनी त्या घेतलेल्या निर्णयामुळं आज आनंदीचं आयुष्य सुखाचं झालेलं असतं. हे फक्त आपल्याला वाटत असतं, पण प्रत्यक्षात आनंदी तिथं काय भोगत असते हे आनंदीलाच माहिती आहे. कारण आनंदीच्या घरी तरी सगळ्यांना असं वाटतं की आनंदी एवढ्या मोठ्या घरात गेलेली आहे, सगळं समाधानाचं सुखाचं वातावरण आहे, पण तिथे काय आहे, आनंदीला कशी वागणूक दिली जाते, मालक साहेब सुद्धा तिच्याशी कसे वागतात, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. तेव्हा आता आबा म्हणत असतात की तुम्ही वरती बसून जेवा आणि जेवायला वाढायला घे ग आरती, असं सांगत आबांनी सगळी सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र आरची मध्येच बोलते, आबा नाही जेव्हा मी असं जेवायला घेते तेव्हा मला तुम्ही किती रागवता. आता नाही, आज अजिबात नाही आबा, कारण वरती काय सांडलं तर तुम्ही काय बोलता माहिती आहे ना, मला डाग लागेल. त्यामुळं आता मालक साहेब पण खालीच बसून जेवतील आणि आपण पण खालीच जेवतो ना, असं आरची स्वतःहूनच सांगत असते. तेव्हा आरती तिला शांत करत असते. तेव्हा मालक साहेब स्वतःहून सांगतात की हो, मी खालीच बसून जेवतो. मग मालक साहेब आता पाटावरती बसलेले असतात आणि आनंदी आणि ते दोघंही पाटावरती जेवायला बसलेले आहेत. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत आहेत आणि मग आरचीचं मध्येच सुरू होतं, आता पांडव परतवणीला आलेला आहे तर दोघांनी एकत्र जेवण केलं पाहिजे असं आरचीला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र आरची मागच लागते की नाही, काहीही झालं तरीही मला माहिती आहे मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे असं ती सांगत असते. आणि तुम्ही आता मला सांगायचं आहे ते म्हणजे उखाणा घ्यायचा आणि तुम्ही दोघांनीही एकमेकांना घास भरवायचा आहे असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र सगळेजण तिला शांत करत असतात, पण ही मात्र काही ऐकायला तयार नसते. अगदी बुलेट ट्रेनसारखी चालू झालेली असते. तेव्हा आनंदी तिथे असते. आनंदी म्हणते की आरची शांत हो, मी घेते उखाणा आधी असं आनंदी सगळ्यांच्या समोर सांगते. मालक साहेब पाहत असतात आणि आनंदीने स्वतःहून सांगितलेलं असतं की मी उखाणा घेते आणि आता बघूया असं म्हणत आनंदी उखाणा घेते. हक्काच्या जागेवर दुसऱ्यांच्या मी कधीच ठेवणार नाही माझा पाय, समिधाताईंच्या स्मृतीला वंदन करून मालक साहेबांच्या वतीने घास घेते, यातच माझं भाग्य आहे असा तिने उखाणा घेतलेला असतो. आणि खरं तर आज युगंधर समाधानी झालेला असतो. आणि मग जेव्हा युगंधरला उखाणा घे म्हणून मागं लागलेले असतात तेव्हा तिने आरचीला सुद्धा सांगितलेलं असतं की मालक साहेब हे माझ्यासाठी देव आहेत, त्यामुळं मी आपल्या देवाने कधी कौतुक करावं असा आपण विचार करतो का, त्यामुळं मालक साहेबांनीही माझं उखाण्यात नाव नाही घेतलं पाहिजे. आता दोघंही निघालेले असतात आणि रस्त्यात मध्येच गाडी बंद पडते. तेव्हा ड्रायव्हरला ते विचारतात की काय झालं. तेव्हा ड्रायव्हर म्हणतात की सर मला गाडी बंद पडली मालक साहेब, मी बघतो गाडीचं काय झालंय असं म्हणत. आता मालक साहेब म्हणत गाडी बंद का पडले हे बघण्यासाठी ड्रायव्हर उतरतो. ड्रायव्हर म्हणतो की प्रॉब्लेम झालाय, साधारण मला असं वाटतंय की 2-2.5 तास तरी लागतील गाडी दुरुस्त व्हायला. तेव्हा आनंदी म्हणत असते की खरंच मी तुमची आभारी आहे, आज तुम्ही मला घ्यायला आलात आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे त्यासाठी मी तुमची आभारी आहे. तेव्हा मालक साहेब म्हणतात की त्या दिवशी पूजेच्या वेळेस समीराचा फोटो तू समोर आणून जी गोष्ट महत्त्वाची केलेली आहे तीच गोष्ट, त्याचीच मी उपकाराची परतफेड करत आहे. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते की मालक साहेब तुम्ही तर माझ्यावरती किती उपकार केलेत, ज्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही असं आनंदी मालक साहेबांना सांगत असते. मालक साहेब पण गाडीतून उतरतात, काय झाले बघत असतात. आनंदी गाडीत बसलेली असते. मग गाडीच्या जवळ जातात. ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की मी दुसरी गाडी बोलवलेली आहे, ती येईलच, तुम्ही मग त्या गाडीतून जा. आता आनंदीला माहीतच नाही आहे की दुसरी गाडी कधी येणार आहे किंवा काय होणार आहे, कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. आनंदी मात्र शांतपणे हे सगळं पाहत असते. आनंदीला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही आहे की काय होणार आहे. आणि मग आता ड्रायव्हर येतात आणि पाहतात तर काय मालक साहेब फोनवर बोलत असतात आणि तसेच निघून जातात. त्यांच्या लक्षातच राहत नाहीये की आनंदी गाडीत बसली आणि ती तशीच राहिली आहे. त्यांच्या लक्षातही नसते, कारण आता त्यांना त्या गोष्टीची सवयच नाहीये. मोठ्या घरातली माणसं आहेत. मग ड्रायव्हर म्हणतात की थांबा आपण फोन लावूया, मी मालक साहेबांना फोन लावतो. आणि मग फोन लावला जातो, पण ड्रायव्हरचा फोन नेमका स्विच ऑफ होतो. तेव्हा तो म्हणतो की फोनला पण आता स्विच ऑफ व्हायचं होतं का, मी बघतो इथे कोणाचा फोन मिळतोय का असं म्हणत तो दुसरा फोन बघायला जातो.
आणि नेमकं त्याच वेळी आनंदी सुद्धा आता गाडीमध्ये असते आणि आनंदीला त्यांनी सांगितलेलं असतं की काळजी करू नका, मी येतच आहे असंही सांगितलं जातं. आणि मग मात्र आनंदी गाडीत बसून राहते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कोणीतरी येतं, या गोष्टीची चाहूल आनंदीला लागलेली असते. आणि मग ती व्यक्ती जवळ आल्यावर आनंदी म्हणते, हा तर तपकिरीचा वास. तपकिरीचा वास म्हणजे ऑब्व्हियसली विद्याधरच आलेला आहे हे आनंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग मात्र आनंदी म्हणते की सोडा सोडा मला. आणि विद्याधर आनंदी मी आलो असं म्हणत आनंदीच्या जवळ चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र आनंदी आता घाबरून उठते. आनंदीला कळतच नाहीये, ती धावत सुटलेली असते की आता करू काय आणि गोष्टी कशा पद्धतीने सोडू हा प्रश्न आनंदीला पडलेला असतो. सगळेजण गोळा झालेले असतात आणि आनंदीने जाऊन आता युगंधरला मिठी मारलेली आहे. युगंधरने सुद्धा आनंदीला जवळ घेतलेला आहे. युगंधरच्या लक्षात आलेलं आहे की आनंदी का घाबरलेली आहे आणि आनंदीला त्याने आधार दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.